सीएसके फॅन्स हताश होऊ नका. लखनौकडून पराभव जरी मिळाला असेल तरी प्ले ऑफ मध्ये जाण्याची संधी अजून पण जिवंत आहे. इथून पुढे 2 मॅच राहिलेले आहेत आणि दोन्हीपैकी दोन्ही तुम्हाला जिंकायच्या आहेत आणि मला विश्वास आहे की सीएसके ते करून दाखवू शकते, कारण ही तर कमबॅक सुपर किंग्स आहे ना. सुरुवातीला 3 मॅचेस हरल्या होत्या आणि त्यानंतर ह्या विजयी रथावर आलेली ही टीम सॅल्यूट आहे. आणि ऋतुराज गायकवाडला प्रत्येक मॅचला कॉम्बिनेशन बदलावं लागतंय, तरी पण टीम कन्सिस्टंटली कामगिरी करतेय. किती दुखापती झाल्या टीमला. सुरुवातीला आयुष मात्रे गेला, त्यानंतर खलील गेला, रामकृष्ण गेला आणि त्यानंतर आता जिमी ओव्हरटन पण गेला. इतक्या साऱ्या दुखापती झाल्या तरी पण ही टीम लढत राहिली आहे, कमबॅक करून दाखवलाय. इथून पुढचे 2 सामने तर जिंकावेच लागतील, पण त्यापैकी एक मोठ्या संख्येने जिंकावं लागेल, कारण GT-RCB टॉप 2 मध्ये आहेत. SRH आणि पंजाब या दोन्ही टीमचा नेट रन रेट सीएसके पेक्षा चांगला आहे. त्यामुळे सीएसकेला दोन्ही मॅचेस जिंकावे तर लागतील, त्यापैकी एक मोठ्या फरकाने जिंकावी लागेल. आणि मला विश्वास आहे ऋतुराज गायकवाड आणि कार्यकर्ते ते करून दाखवणार, कारण ही सीएसके म्हणजे कमबॅक सुपर किंग्स आहे. मराठमोळ्या खेळाडूंनी भरलेली टीम आहे. मग विषय तर रंगणार ना भाऊ.